मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपून आता 6 महिने उलटलेले आहेत. सरकारने या प्रशिक्षणार्थ्यांच्या बाजूने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही. पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना यांच्यावरती अन्याय होऊ देऊ नका, या तरुणांची जी दाहकता आहे ही बाहेर पडू देऊ नका, यासाठी त्यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. आणि या भेटीमध्ये माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे मुंबई महानगरपालिकामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांना कंत्राटी स्वरूपाचा रोजगार देण्यासाठी आदेश दिलेले आहेत. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतो असं सांगितलं आहे. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ठाणे किंवा मुंबई या विभागामध्ये प्रशिक्षण घेतलंय त्यांना ठाणे व मुंबई महानगरपालिकांमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरी मिळवून देण्यासाठी बालाजी पाटील चाकूरकर यांनी प्रयत्न केले आहेत आणि कुठेतरी त्याला यश मिळू शकतं. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. त्याबरोबर जेव्हा लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळी लातूरमधील प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या प्रशिक्षणार्थ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. याचा कुठेतरी सकारात्मक विचार एकनाथ शिंदे साहेब करतील असं सर्वांना अपेक्षा आहे. त्याबरोबर तर काल माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सुद्धा भेट घेतली. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबत सकारात्मक नाहीत. या कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सकारात्मक नाही. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी वाऱ्यावर सोडायचं जे काम या सरकारमधील मुख्यमंत्री असतील किंवा काही मंत्री असतील यांनी केलेला आहे, याचा तोटा त्यांना पुढील निवडणुकीत बसेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी कंत्राटी स्वरूपाची नोकरी मिळवून द्यावी असं माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे. आणि मुंबई आणि ठाणे या 2 महानगरपालिकांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला आहे. आणि या प्रशिक्षणार्थ्यांना नक्कीच ह्या विभागामध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरी मिळू शकते. हीच आनंदाची आणि महत्त्वाची बातमी होती. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये हळूहळू का होईना बाह्य स्रोताच्या माध्यमातून का होईना पण या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी कंत्राटी का होईना जॉब मिळावा ही सर्वांची इच्छा आहे. आणि ही सर्वांची इच्छा सरकारने लवकरात लवकर पुरी करावी हीच अपेक्षा सुद्धा आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या अपडेटमध्ये आज इथेच थांबू. भेटू नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.